नमस्कार। ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर। उल्हासनगर मध्ये महिलांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दल मानले आभार। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर उल्हासनगर मध्ये हजारो महिलांनी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना राख्या बांधत आनंद व्यक्त केला व मनपूर्वक आशीर्वाद दिला। यावेळी गोरगरीब कष्टकरी महिलांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू बघायला मिळाले। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। इथं आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब येणार आहेत, कुठल्या संदर्भात येणार आहे साहेब? खरं म्हणजे तर आपल्या सगळ्यांच्या समक्ष जाणून घेण्यासाठी येणार आहे। जनता दरबार आहे त्यांचा, पण आमच्या उल्हासनगरच्या माध्यमातून आमच्या सगळ्या बहिणी भगिनींना मुख्यमंत्र्यांच्या तर्फे जो आहेर मिळालेला आहे किंवा रक्षाबंधनची जी भेट मिळालेली आहे त्यामुळे महिला खूप खुश आहेत। आणि आमचे खासदार लाडके खासदार साहेब इथे येत आहेत म्हणून सगळ्या महिलांनी असं केलं आज रक्षाबंधन हे खासदार साहेबांबरोबर आम्ही सगळे सेलिब्रेट करणार आहोत। आणि तो सगळा जल्लोष महिलांमध्ये जो उत्साह आहे तो सगळ्या महिला इथे जमा होऊन तो उत्सव आणि जल्लोष आम्ही उल्हासनगर मध्ये करीत आहोत। आणि आपल्या खासदार साहेबांचे, आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे, परत आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार दादांचे महिलांकडून व माझ्या उल्हासनगर सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि उल्हासनगर महिला सगळ्यांकडनं मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आणि याच्या पुढे आमच्या महिलांसाठी त्यांनी असेच प्रयत्न करावे अशी आम्ही एक अपेक्षा ठेवून आणि फुल जल्लोषामध्ये इथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाणे डेलीला हमारे लाडले मुख्यमंत्री साहब की तरफ से ये हम लोग को सब बहनों को रक्षाबंधन का गिफ्ट मिला है 40 सालों में पहली बार। लेकिन सब देख रहे हैं आप, सब महिलाएं बहनें सब खुश है और हम चाहते हैं हर साल खुशी से निकले। ये बोलना चाहूंगी कि भाई ऐसे मुख्यमंत्री चाहिए हमको और महिला बहुत खुश है। आज रक्षाबंधन पैसा मिला है, महिला बहुत खुश है भाई, उनके खाते में पहली बार इतने सालों में 40 साल में पहली बार आया है। अब मुख्यमंत्री आए गए लेकिन हमारे लाडले मुख्यमंत्री साहब ने पहली बार तो महिला सब खुश है। खुशी की कोई लहर देख रहे ना, कितनी महिलाएं बैठी है और उनका बहुत बहुत धन्यवाद। हाँ, बहुत उत्सव देखा जा रहा है, बहुत खुश है सब लोग, सब बहनें बहुत खुश है। हो आले आम्हाला महिलांना काय संदेश देणार ज्यांना आलेले नाही त्यांना सांगणार आता पुढच्या महिन्यामध्ये अजून मिळणार तुम्हाला, संकटच मिळतील जेवढे मिळायचे 4,500 त्यांना पुढच्या महिन्यात मिळू शकतात। आता नाही भेटले तर भेटणारच त्यांना। आम्ही इथं उल्हासनगरला मी 24 वर्ष झाले, 24 वर्ष झाले मला राहायचा, बट असं फॅसिलिटी कधी आलंच नाहीये। पण हे सरांमुळे आम्हाला असं सगळं फॅसिलिटी भेटत आहे लाडकी बहिणीचा। मी धन्यवाद करेन सरांना की असे पुरस्कार आम्हाला बहिणी लोकांना दिलेला आहे। मी त्यांच्यासाठी धन्यवाद करते त्यांना। थैंक यू। महिला लोग के लिए ये बोलूंगी, अपने पैर में भी खड़े रहो सर, है सपोर्ट में, आप उनको भी मदद करो, आप उनके लिए भी अच्छा बोलते रहो। आगे चल के वो आपके लिए और फैसिलिटी देंगे और आपके लिए बहुत कुछ वो करके दिखाएंगे। अच्छा, 20 वर्षांमध्ये पहिल्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण म्हणून रक्षाबंधन निमित्त सर्व महिलांना खुश केलं।
आपल्या लाडले मुख्यमंत्री बद्दल तुम्ही काय संदेश देणार महिलांना? मी तर तेच बोलेन की प्लीज सरांना वोट करा, सरांना सपोर्ट करा, जेवढं होऊ शकतं तेवढं करा. तुम्हाला तेवढंच ते फॅसिलिटी देत आहे, तुम्हाला एवढं सपोर्ट करताय तर प्लीज तुम्ही त्यांचा सपोर्ट करा. थँक्यू सर. गेले तुम थोड़ा कुछ बोलो. आप बोलो मुझे हाँ पैसा बोलना चाहते लाडकी बहिणी योजनेच्या इथून आम्हाला पैसे आलेले आहेत. आमचा अपडेट झालेला आहे, बँकेत आलेले आहेत पैसे आमचे. धन्यवाद साहेबांचे, मी धन्यवाद करते. हा, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीये तुम्ही त्यांना काय दिलासा देणार? आज त्यांना भेटणार ना? त्यांना ह्या दिवसात तरी पैसे भेटणारच आहे. घाबरायचं नाही, त्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार 100%. आपले साहेब करून देणार म्हणजे देणारच. थोडासा सबर ठेवा, पण पैसे सगळ्यांनाच भेटणार आहे. धन्यवाद. आज जे एवढे 20 वर्षामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व महिलांना पैसे भेटले, ते पण रक्षाबंधनच्या निमित्ताने. तर तुम्हाला आज कसं वाटतंय? आम्हाला भरपूर म्हणजे आनंद वाटतोय त्या साहेबांमुळे. आम्ही धन्यवाद करतो. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आपले लाडले मुख्यमंत्री साहेब, त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलणार? आम्ही बहिणीच आहेत, बहिणींतर्फे आम्ही त्यांना धन्यवाद देतो. एवढे 2 शब्द बोलताना माझं भाषण समजव. मी मुख्यमंत्री साहेबांना आधी खूप धन्यवाद देते की तुम्ही आमच्या म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही रक्षाबंधन निमित्त पैसे दिलेले आहेत, म्हणून सर्वात आधी मी मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद करते. आणि मी उल्हास विद्यालय 4 नंबर या शाळेतून बोलते. थँक्यू. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला तो शब्द आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी दिलेली भेट आहे आणि ती भेट मागे हो ताई. फक्त राखी बांधा. यांनी जी छोटीशी भेट आपल्या लाडक्या बहिणींसाठी दिलेली. अरे बाबा, मावशी इकडे, मावशी इकडे. ऑफिस के अंदर है 18,500. काय तुमचं नाव? सुरेखा मोरे. सुरेखा. आणि किती लोकांना पैसे आले? तिकडच्या महिलांना आले की नाही? तिकडचे फक्त 2-4, बाकी लोकांच्या अकाउंट मध्ये आले. सगळ्यांनी त्याला मला वाटतं लाडकी बहीण योजना. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिला होता, वचन दिलं होतं की 17 तारखेला सगळ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3,000 रुपये जमा होतील. आणि आज 17 तारखे अगोदर 2 दिवस अगोदर पासून हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये येणं सुरू झालं. आजच्या दिवसापर्यंत 1.25 कोटी महिलांच्या बँक अकाउंट्समध्ये प्रत्येकी 3,000 रुपये आले. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे, उत्साह आहे. काही महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आताच मलाही भेटण्यासाठी हजारो महिला इथे आल्या होत्या. मी जेव्हा विचारलं की कोण कोण काय काय काम करतं, कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये पैसे आले, तर त्यांनी मला मोबाईल दाखवला आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या अकाउंटमध्ये शून्य बॅलन्स देखील होतं, काही लोकांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया होता, काही लोकांच्या अकाउंटमध्ये 100 रुपये होते. म्हणजे ही जी योजना आहे ही महिलांसाठी किती आवश्यक होती, त्यांना सक्षम करण्यासाठी. काही लोकांनी पैसे जे आहेत हे काढले, काही लोकांनी आपल्यावरती जे कर्ज होतं ते फेडलं, काही लोकांनी घरामध्ये सामान नव्हतं सामान भरलं, काही लोकांच्या लाईटचं बिल बाकी होतं ते लाईटचं बिल भरलं, काही लोकांच्या अंगावरती कर्ज होतं ते कर्ज फेडण्याचं काम केलं, काही लोकांना ट्रीटमेंट घ्यायची होती ते ट्रीटमेंट ज्या या 1500 रुपयामध्ये घेतली, काही लोकांनी मुलाची फीस भरली नव्हती ती फीस देखील भरण्याचं काम ह्याच 1500 या 3,000 रुपयामधून झालं.